सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार। मी सौ अनुराधा भुस्कट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते। 3 जानेवारी वर्षाचा पहिला सण सावित्री आईंचा जन्मोत्सव आणि हा नववर्षाचा हा जन्मोत्सव महाउत्सव जल्लोषात साजरा करूया। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य जागतिक पातळीवर आदर्श दाम्पत्य मानले जाते, कारण त्यांनी वैयक्तिक सुखदुःखापेक्षा समाज परिवर्तनाला सर्वोच्च स्थान दिले। त्यांचे हे कार्य केवळ भारतापुरतेच मर्यादित न राहता मानवी हक्क, स्त्री स्वातंत्र्य, समता आणि शिक्षण या मूल्यांमुळे जगभर अभ्यासले जाते। शिक्षण हा मूलभूत मानवी हक्क आहे आणि हा विचार महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरापासून सुरू केला। त्यांनी सर्वात आधी स्वतःच्या पत्नीला शिक्षित केले, त्यामुळे हे फुले दाम्पत्य हे कार्य आधुनिक स्त्री शिक्षणाच्या जागतिक प्रवासाशी समांतर ठरले। एवढ्यावरच ते थांबले नाही, तर त्यांनी पहिली महिला शिक्षिका, कवयित्री, समाज सुधारिका सुद्धा त्यांना बनवले आणि स्त्री पुरुष समानतेचे बीज रोवले। समाजाकडून बहिष्कार, दगडफेक, अपमान सहन करूनही दोघेही एकमेकांच्या पाठीशी ठाम उभे राहिले। संघर्षातही एकमेकांना मानसिक आधार देणारे दाम्पत्य म्हणून ते जगासाठी प्रेरणादायी ठरतात। मूल होत नव्हते म्हणून ज्योतिबांच्या घरात ज्योतिबांच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली, तेव्हा ज्योतिबांनी परंपरेला नाही तर सावित्री आईंच्या साथीला मान दिला, एक भार्याव्रत स्वीकारलं। दोघांनीही मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला। म्हणूनच फुले दाम्पत्य ठरले निष्ठा, विचार आणि प्रेमाचे जागतिक आदर्श दाम्पत्य। म्हणूनच फुले दाम्पत्याला सोशल रिफॉर्मर्स बियॉन्ड टाइम अँड नेशन असे म्हटले जाते। तर अशा या सहप्रवासी, सहयोद्ध्या आणि सहविचारवंत असलेल्या खऱ्या आदर्श दाम्पत्याला विनम्र अभिवादन।